भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 6 एअरबस नष्ट। नूर खान, नुरीद, रफीक, राहीम यार खान, सुक्कूर आणि चुनिया एअर बेस उद्ध्वस्त। पाकिस्तानचे हायस्पीड मिसाईलही पाडले। परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाची माहिती। पाकिस्तानकडून फेक न्यूजचा आसरा। भारताची S-400 डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचा पाकचा दावा खोटा, तर ब्राह्मोस फॅसिलिटी नष्ट केल्याचा दावाही खोटाच। पाकिस्तानचे दहशतवादी लॉन्च पॅड भारतानं केले उद्ध्वस्त। भारतीय सैन्यानं रिलीज केला नवा व्हिडिओ। पाकच्या हल्ल्याला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर। पीओकेतील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावरती भारताचे ड्रोन हल्ले। सियालकोट आणि जलालमध्ये भारताकडून प्रतिहल्ला। पाकिस्तानचा भारतातील 26 ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न। मात्र पाकिस्तानचे ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न भारतानं हडून पाडले। पाकिस्तानचे सर्व ड्रोन भारतानं पाडले। पाकिस्तान विरोधी कारवाईमध्ये इस्रोच्या सॅटेलाइटची मोठी मदत। दहशतवाद्यांच्या तळावरती अचूक हल्ला करण्यातही सॅटेलाइटची मुख्य भूमिका। IMFनं $1 अब्ज कर्जाला मंजुरी दिल्याचा पाकिस्तानचा दावा। पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाचा दावा। विस्तारित निधी सुविधेअंतर्गत कर्जाला मंजुरी दिल्याची माहिती। भारताच्या ऑपरेशन सिंधू आणि ड्रोन हल्ल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम लटपटला। छोटा शकील आणि मुन्ना झिंगाडाची ही पळापळ। दाऊदला पाकनं सुरक्षित स्थळी हलवलं। भारत पाकिस्तानमधला तणाव कमी करा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन। दोन्ही देशांना शांतता राखण्याचा सल्ला। देशातील 32 विमानतळ 15 मे पर्यंत तात्पुरती बंद। नागरी विमानांच्या उड्डाणावरती 15 मे पर्यंत तात्पुरती बंदी। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय। मुंबई मेट्रो 3च्या दुसरा टप्पा आजपासून प्रवाशांच्या सेवेत। वांद्रे कुर्ला संकुल ते वरळीच्या आचार्य यात्रे चौकापर्यंत मेट्रो सेवा सुरू। मुंबईकरांचा मेट्रो प्रवास होणार सुकर।